हेल्थ खराब असल्यामुळे ना मी पूर्ण स्कार्फ कवर करून घेतला, कानांना हवा नको जायला म्हणून, आणि गाडी काढून सरळ आली मी स्टेशनला. आणि स्टेशनला मी जशी पोचते ना, मला माझी रेग्युलर ट्रेनसुद्धा भेटते आणि रेग्युलर सीटसुद्धा भेटते. आणि मग मी तिथून उतरते डायरेक्ट CSMTला. आणि CSMTला मी जशी उतरते ना, मी त्या काकांकडे जाते ते झाड आणलं आहे की नाही बघायला. पण ते काका आज आलेच नव्हते. आता बघू उद्या आणतात की नाही ते झाड. मग मी तिथून पुढे गेले ऑफिसच्या साईडला. आणि ऑफिसला मी पोचल्या ना ब्रेकफास्ट करायला घेते. आणि ब्रेकफास्ट झाल्यावर ना मी काम करायला घेते. आणि जसा लंच ब्रेक होतो मी लंच करते. आणि लंचनंतर तुम्हाला माहिती आहे लॉगआउटपर्यंत लेटच नव्हतं. खूप कामं तशीच पेंडिंग राहिली. आता उद्या खूप लोड येणार आहे. मग मी तोच विचार करून निघाली लॉगआउट घेऊन. आणि निघाल्यानंतर मी आज टॅक्सीने चालली पुन्हा एकदा, कारण की मला लवकरची ट्रेन पकडून जायचं आहे मुलुंडला. तर मी निघाली आणि मला टॅक्सी पण भेटली आणि टॅक्सी टाईमावर पण भेटली. पण यार आजकाल ना ह्या मुंबईमध्ये ना लोकांकडे जीपेच नसतं टॅक्सीवाल्याकडे. एक तर माझ्याकडे कॅश पण नव्हती आणि त्याच्याकडे जीपे नव्हतं, म्हणून मी दुसरी टॅक्सीची वाट बघत बसली. मग दुसरी टॅक्सीवाला आला, मला ट्रेनसुद्धा भेटली आणि मला सीट पण भेटली, फोर्थ सीटवर बसली. आणि मग मी डायरेक्ट उतरली मुलुंडला उतरल्या ना मी गेली. त्यांनी हेअर वॉश केलं आणि फायनल त्यांनी हेअर कट पण केला. मग त्याच्यानंतरला ना मी निघाली तिथून आणि गेली पाणीपुरी खायला. आणि पाणीपुरी खाऊन मी आली मुलुंड स्टेशनची वाट बघत ट्रेनला. आणि ट्रेनला इतकी गर्दी होती ना, खूप जास्त रश होता, पण मला चढायला भेटलं. आणि मग ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी डायरेक्ट घरी येते पेट्रोल वगैरे टाकून. आणि मला ही दिसते कॅट. बाय बाय, गुड नाईट.